चला ओपनिंग फेअर मैदानामध्ये आलेली आहे. लवकरात लवकर मॅच सुरू करा प्लीज. एक अप्रतिम फलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच त्यांच्या माध्यमातून दिली जाते. भूषण पाटील यांच्यासाठी बंधुदारा केनी या स्पर्धेसाठी अतोनात ज्यांची मेहनत त्यांच्या माध्यमातून दिली जाते. कॉंग्रॅच्युलेशन भूषण. वेल प्लेड भूषण. अनुज पाटील तुम्हाला कॉल करतोय. माझा फोन लांब आहे. अनुज पाटील तर चला मॅच सुरू करा. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आणि 3 षटकांचा हा सामना बॉलिंग ट्रॅकवर यश पाटील आपल्याला पाहायला मिळतील आणि फलंदाजीसाठी तुषार पाटील ऑन स्ट्राइक. ही विल ओपन बॅटिंग टीम साठी. चला क्विक स्टार्ट करा खेळ. विराज मडवी आणि तुषार पाटील अशी पहिली सलामीची जोडबोली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग टीम कडनं टीम प्रिनिश, आई भागीरथी, स्मृती 11 या टीम कडनं. पहिल्या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नामांकन मिळालं तुषारला. तुषारनं खरंतर एक्सप्रेस होताना फार छान सांगितलं. स्पर्धा फार महत्त्वाची आहे आणि आयोजकांचं त्यांनी फार कौतुक केलं. आपल्या गावातील, आपल्या विभागातील, आपल्या स्थानिक खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्यासाठी आयोजकांचा प्रामाणिक प्रयत्न. जिथे आपण पाहताय स्पर्धेचा एकमेव दिवस आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये जिथे आपण पाहताय घड्याळामध्ये बरोबर 5:18 झालेत. डीजे ऑपरेटर काहीशा मॅचेस असताना 3 षटकांचा सामना जितक्या फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट आपण खेळ डीजे ऑपरेटर. ओव्हर द विकेट ड्राइव्ह केला बॉल ऑन साइडला. मिड विकेट मध्ये आहेत फिल्डर साहिल नाईक. चेंडूची वाट पाहतील. चेंडूला ग्रिप करून फेकून देईल. स्वतः घेऊन जातील. तोवर मात्र ही एक धाव अंकित होत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिथे या दोन्ही फलंदाजांकडे क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आहे. यंग आहे तो विराज मडवी. त्याच्या सोबतीनं एक्सपिरियन्स आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटचा ज्या खेळाडूकडे नाव आहे तुषार पाटील. विराज पांढऱ्या रंगाचे हँड ग्लोव्स त्यांना परिधान केलेत. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर बॉल आणि इथे मात्र हिट विकेट. बॅट्समन आउट. डीजे चेंडू चेंडू नवीन चेंडू पुरवायचा आहे. तिथूनच घ्या कारण चेंडू आतमध्ये गेलाय. नवीन चेंडू घ्या. तिथलाच पहिलं षटक आहे. बॉल दे बॉल दे. तर नवीन चेंडू पुरवला जाईल. पहिलं षटक आहे. बघूया पहिल्या षटकात यश पाटील मागच्या सामन्यात एक चांगली देना तो. मंगेश पाटील कुठे असतील तर व्यासपीठावर यायचं आहे. मंगेश पाटील हितेश वैती कुठे असेल व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना संथ गतीनं या मॅच मध्ये
धावांची धावाधाव आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. नॉकआउट स्टेजला दोन संघ एकमेकांसमोर कुरघोड्या करताना आपल्याला पाहायला मिळतील. जो जिंकेल तो जाईल पुढच्या फेरीमध्ये. अर्थातच एका बाजूला प्रिनिश 11 त्यांच्या विरोधात आई भागीरथी स्मृती 11. दोन संघ. तुषार ड्राईव्ह करत असताना हा फटका एज लागलाय. बॉल गेला लेग गलीमध्ये. एक जा मिळणार. धावसंख्या 1 पुढे जाईल आमचे गुणलेखक मयुरेश पाटील आणि त्याचबरोबर आकाश आम्हाला अपडेट करतायत. धावसंख्या झाली आहे ती 4. 3 षटकांचा सामना. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल यश पाटील. थोडी घाई करा फिल्डिंग टीम. एक्स्ट्रा टाइम बिलकुल घेऊ नका. संवाद थांबवा. चर्चा थांबवा. टीम मीटिंग्स नको. हाफ ट्रॅकर बॉल. इट्स अ फुल मॉन्टे. तुषार पाटील इज बॅक ऑन इज ऑन विंटेज फॉर्म. डीजे एक रफ्तार, गती, ॲक्युरेसी, कंट्रोल, त्याचा रनअप, रिलीज ऑफ पॉइंट, बॉलिंग ॲक्शन आणि चांगला कंट्रोल आपल्याला पाहायला मिळालाय तो साहिल नाईक. हितेश वैती कुठे असेल कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हितेश वैती, मंगेश पाटील, कोर कमिटी मेंबर्स. हितेश वैती मायक्रो मॅनेजमेंट ज्यांनी केलंय आमच्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट पेज चे खरं तर मी म्हणेन अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवणारे आणि डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये ज्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात सर्व स्पर्धांचा लेखाजोखा खरं तर डिजिटली अपडेट करणारे नवी मुंबई टेनिस क्रिकेट पेज चे खरं तर मी म्हणेन हे लॉन्चर. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक. पंच इशारा करतील व्हाईट बॉल. रणसंख्या 1 पुढे जाईल. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज साहिल नाईक. रणसंख्या झाली ती 11. 1-1 नेल्सन आकडा स्क्रीनवर. 1.1 1-1 फॉर 1. एक आकड्यांची रंगसंगती. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केला. लॉग हिट. नाव आहे वेदांत पाटील आणि त्याच्या बॅटमधनं आला एक आक्रमक अफलातून लांबच लांब आणि उंच षटकार. रणसंख्या पोहोचेल ती 17 तर एक विशेष या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान आपण आयोजित केलेले आहेत. नक्कीच या स्पर्धेत पाहिलं गेलं तर स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी या आपल्या दिवा गावाचं नाव रोशन केलेलं आहे. विकी मडवी आणि विकी दादांच्या वतीनं फलंदाज वेदांतसाठी ऑफर आहे. सलग 3 षटकार जर का लगावले तर कॅश प्राइज 3000 रुपये मिळतील. क्या बात आहे. तशाच प्रकारे विशेष सन्मान ज्यांनी आपल्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे तीच असतील कुमारी डॉक्टर संजना अशोक नाईक MBBS यांनी केलं. त्यानंतर पाहिलं गेलं डॉक्टर काजल परशुराम मडवी BHMS त्यांनी केलं. त्यानंतर पाहिलं गेलं तर डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर केनी BAMS त्यांनी केलं. त्यानंतर आपल्या देवगावचं आपण ह्या क्रिकेट क्षेत्रात सातत्याने आपण पाहतोय तोच ओमकार प्रकाश केणी यांचा अर्धशतकांचा बादशाह यांचा सुद्धा विशेष सन्मान या आपल्या दिवा कोलिया प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं. त्यानंतर पाहिलं गेलं तर कुमारी ओवी निलेश पाटील छोटी कलाकार ज्यांना तुम्ही नेहमीच कोलीगीत तुमच्या माध्यमातून ऐकलं जातं तिचा सुद्धा यथोचित सन्मान एक सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आपला बक्षीस वितरण सोहळ्याच्या वेळेस. गो टू कॉम्बॉक्स. आणि अजून एक सन्मान होईल बक्षीस वितरण सोहळ्या दरम्यान. संपूर्ण स्पर्धेची ही मायक्रोफोनच्या माध्यमातून ज्यांनी सूत्र हाताळली ते आमचे योगेश दादा कोली. त्यांचे आम्ही खरं तर भरपूर तुमचं योगदान असतं दादा आणि त्यांची एनर्जी बघितली ना की मग अनेक युवकांना मात्र नक्कीच त्यांचा आदर्श घ्यावासा वाटेल असे या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालक निवेदक समालोचक आपल्याच गावातील आपल्याच याच मातीतील खरं तर ज्या मातीत जन्मलो त्या मातीचं ऋण म्हणून दरवर्षी
आपल्या स्पर्धेसोबत मात्र ते दुबई, कतार टू नवी मुंबई असा प्रवास करत असतात. ड्राईव्ह केला बॉल हवेमध्ये झेल डिप्ला जाईल आणि होईल फलंदाज तुषार पाटील बाद. डीजे थँक्यू. तुषार पाटील बाद झाले. एक षटकार, एक डबल, 2-3 सिंगल्स असं 11 धावांचं त्यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळालं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या दानशूर दात्यांनी आपल्याला योगदान दिलं त्यांचा आपण पुनश्च आभार व्यक्त करणार आहोत. संपूर्ण दिवसभरामध्ये जेवणाची व्यवस्था, दिवसभरामध्ये खरं तर ज्या बायसिकल्स आपल्याला पाहायला मिळतील, खेळ करणाऱ्या उत्तम अशा खेळाडूंसाठी उत्कृष्ट नामांकन आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर बॅट आपल्याला उपलब्ध करून दिले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. ओव्हर द विकेट. इथे मात्र सबमरीन बॉल लाईन मिस करतोय. येल डॉट बॉल, येल व्हाईट बॉल पण इशारा केलाय. थोडं डिस्ट्रॅक्शन झालं. धावसंख्या 22-22. हितेश शिवायती व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. हितेश शिवायती जर कुठं असेल व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. मंगेश पाटील या, तुमच्याशी थोडंसं काम आहे. मंगेश पाटील कुठे असेल? मंगेश पाटील जर कुठे असतील तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आणि मी ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांना सुद्धा इथं व्यासपीठावर आमंत्रित करतोय. या तुमचं सन्मानचिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही छोटेखानी आम्हाला ज्या मोठ्या मनाने जी आम्हाला मदत केली त्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मानचिन्ह ठेवलं गेलं आहे. आणि विनंती असेल यष्टिरक्षकाच्या मागे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी कृपया करून शेवटचा सामना आहे, लढती अटीतटीच्या लढती आहेत, तुम्ही जरा उठून मागे सरका. विनंती असेल यष्टिरक्षकाच्या मागे जे कट्ट्यावर बसलेले आहेत सर्वांनी बाहेर जायचं आहे, सहकार्य करायचं आहे. कारण कुठेतरी ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात जात आहे. विनंती असेल नावं घ्यायला लावू नका प्लीज. वैभव मडी या व्यासपीठावर आसनस्थ व्हा. तुम्ही आमचे ह्या स्पर्धेचे एक अविभाज्य घटक आहात. तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत असेल. या व्यासपीठावर आसनस्थ व्हा. आणि इथे रनआउटची विकेट मिळणार. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना फलंदाज बाद, 1 धाव मिळणार. रनसंख्या झाली ती एकंदरीत एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24. चला फिल्डिंग टीम लगेच फिल्डिंग सजून घ्या. एकत्र येऊ नका. नो टीम मीटिंग्स, नो गॅदरिंग, नो डिस्कशन. मेक इट फास्ट. राकेश शेवटचा अंतिम अखेर निर्वाणीचा फायनल षटक. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असणाऱ्या मागच्या मॅचमध्ये
मिडन ओव्हर आणि मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ज्याला मिळालं होतं. 30+ कॅटेगरीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स घेऊन अनुभव तजुर्बा बहुत बडी चीज होती आणि तोच तजुर्बा तेच अनुभव आणि ते एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये कॅम्पिनियन आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्पिन फ्लाईट प्रकारची गोलंदाजी आहे. कधी चकवी कधी फसवी गोलंदाजी, कधी इन स्विंग कधी आउट स्विंग, स्लो प्रकारची गोलंदाजी आहे. बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, फिल्डर आहेत जज करतील. मिड विकेटमध्ये अगदी चपल चतुर चाणाक्ष अतिशय हुशार तरबेज साहिल नाईक. ओ डायरेक्ट हिट, बॅट्समन आउट, अनफॉर्च्युनेट. चला बॅटर लगेच जा, लगेच जा, घाई करा थोडं घाई करा, फास्ट फास्ट फास्ट. और फिस बॉल अँड स्टँड अँड डिलिव्हर, येईल षटकार. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील वेदांत पाटील. सेकंड 6 ऑफ द इनिंग. डीजे आणि विकी निलेश जीवन पाटील कुठे असतील त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. निलेश जीवन पाटील, अनुज पाटील तुमचे परम मित्र निलेश जीवन पाटील जर कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. वेदांत धावसंख्या झाली ती 31. 3 सलग षटकार आले. विकी दादांच्याकडनं कॅश प्राइस 3000 रुपये मिळतील. 3 चेंडू झालेत. येस, चला बॉल द्या मैदानामध्ये लगेच फास्ट केला. जीवन पाटील व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे लगेचच. अनुज पाटील तुमचं सहकार्य अपेक्षित. निलेश जीवन पाटील जर कुठे असतील त्यांच्या व्यासपीठाशी संपर्क साधायला सांगा, कारण एक विशेष सन्मान आपल्या लाडक्या ओवीचा आहे. अजून एक वर आलाय षटकार, नाव आहे वेदांत पाटील आणि येईल अजून एक षटकार. बॅटिंग करणारी टीम आई भागीरथी स्मृती 11 DKPL. हँडसम षटकार. फिल्डिंग लावून घे. चला नितेश, नक्कीच कुठेतरी क्वालिफाय होऊ का नाही असं करता मात्र आता वर्चस्व गाजवायला सुरुवात केलंय. नाही, नक्कीच वर्चस्व गाजवायला सुरुवात नाही. आता मात्र हा षटकार आला ना योगेश दादा, विकी दादाकडनं कॅश प्राइस 3000 मिळेल. तसेच वेदांत भाई 3000 रुपयाचा नेक्स्ट फटका. भाईकिनी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार आलाय, अजून एक येईल का. शेवटचा बॉल, धावसंख्या झाली आहे ती 41. सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल.
तर तुम्ही लगेच त्यांना आमंत्रित केलं तर बरं होईल. बक्षीस वितरण सोहळ्याच्या अगोदरच आपण त्यांचा जो मान सन्मान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून दिवा कोलीवाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून करायचा आहे तो केला जाईल. सागर नाईक व कुणाल नाईक विनंती असेल डॉक्टर संजना अशोक नाईक यांना आपण कॉल करून इथं व्यासपीठावर आमंत्रित करायचं आहे. तसेच निलेश पाटील यांना सुद्धा विनंती आहे. कुमारी ओवी निलेश पाटील एक छोटी कलाकार एक नावारूपाला आली आणि आपल्या महाराष्ट्रभर त्यांनी आपला कोली गाण्याचा जो सर्वांना दिवा गावाचं नाव रोशन केलं, आपल्या नवी मुंबईचं नाव रोशन केलं, त्यासाठी तिचा एक विशेष छोटेखानी सत्कार ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर डॉक्टर काजल परशुराम मडवी यांनी BHMS डॉक्टर की पदवी प्राप्त केली, त्याच्यासुद्धा बद्दल त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. त्यांनासुद्धा कोणी असेल इथे तर त्यांना कॉल करून बोलवायचं आहे. तर आमचे लाडके नाना सीताराम नाना नेहमीच या स्पर्धेसाठी अग्रेसर असतात आणि आमच्या ह्या स्पर्धेसाठी आवर्जून आपलं मोलाचं सहकार्य, त्यांचं भरघोस असं सहकार्य या स्पर्धेसाठी असतं. तसेच 40+ देवा संघ तसेच ग्रामस्थ मंडळ यांचंसुद्धा योगदान असतं. कारण पाहिलं गेलं तर सकाळपासून दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत ते नेहमीच आपलं किचन सांभाळत असतात. त्यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल विनंती असेल. त्यानंतर पाहिलं गेलं तर मोहिनी चंद्रशेखर केणी BAMS ही सुद्धा थोड्याच वेळात तिथं उपस्थित केलं होईल. त्यानंतर आपल्या आज अर्धशतकांचा बादशाह ज्यांनी आपल्या गावाचं नाव रोशन केलं, नेहमीच त्याचा आपला दबदबा ठेवला, तोच ओमकार प्रकाश केणी यांचा सुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या दिवा कोलीवाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जाईल. त्यासाठी विनंती असेल जर कोणी त्यांचे रिलेटिव्ह नातेवाईक इथं असतील तर विशेष सन्मान म्हणून त्यांना इथं व्यासपीठावर आमंत्रित करायचं आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान आम्ही आमच्या ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. तेवढी नको ना लावू राजा, अशी नाही लावायची, एक मोजून तेवढीच लाव. तर सामन्याला सुरुवात करायची आहे आणि चला आणि कॅप्टन क्षेत्ररक्षण सजून घ्या. ओपनिंग फेर, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? चला मैदानाच्या लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल 2 सामने आता 2-2 षटकांचे खेळवावे लागतील. चला घाई करा, मेक इट फास्ट. साहिल नाणेफेक केली जाईल. श्री राधाकृष्ण दिवा कोलीवाडा व स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती व श्री राधाकृष्ण दिवा 3. जरा व्यासपीठ खाली करा. श्री राधाकृष्ण दिवा कोलीवाडा व स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती संघ. विनंती असेल आमचे श्री गोकुल शेठ पाटील जे जीवदानी एंटरप्राइजेसचे सर्वा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला यश लगेच त्या बॉल गोलंदाजाकडे. गोकुलना या तुमच्या शुभ हस्ते चेंडू द्या मैदानामध्ये चेंडू द्या. हितेश लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. जीवदानी एंटरप्राइजेसचे सर्वा श्री गोकुल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल श्री गोकुल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. चला मॅच सुरू करा. एका बाजूला मनोहर मडवी असतील 40+ संघाचे. एका बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करू आम्ही टॉस. पंचांचा ग्रीन सिग्नल. द गेम इज ऑन. चला मनीष दुरानवेबर. तर नाणेफेकीचा कॉल केला जातोय श्री गोकुल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. श्री राधाकृष्ण दिवा कोलीवाडा व स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती संघ कॉलेज तेल फिल्डिंग क्षेत्ररक्षण. स्वर्गीय शांताराम शेठ संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 3 षटकांचा सामना असेल व
श्री राधाकृष्ण दिवा संघाला फलंदाजी करावी लागेल. तत्पूर्वी ओव्हर टू कमबॉक्स. बॉल हवेमध्ये यश पाटील आणि त्याची फायर पॉवर बॅटिंग. पहिला बॉल विराजसाठी लॉंग चेस आणि जाईल बॉल सीमारेषा पार आणि येईल चौकार. डीजे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सीताराम नाना माजी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेसाठी एक आठवण म्हणून तुम्हाला एक सन्मान चिन्ह मी विनंती करेन माजी नगरसेवक श्री सीताराम मडवी यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. या स्पर्धेची आठवण म्हणून तुम्हाला चला मॅच सुरूच ठेवा. पाहुण्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. तसेच प्रकाश नाना नाईक यांचा सुद्धा यथोचित सन्मान मी विनंती करेन आमचे लाडके नाना. यथोचित सन्मान आमचे नाना लाडके नाना यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यश मडवी यांना षटकार हॅट्रिक साठी A1 जोडी अनिल मडवी व नवनाथ कोळी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक इथं आलेलं आहे. हा मात्र खणून काढलेला फटका पाहूया काय जातोय काय होतंय आणि चेंडू जातोय आर पार चौकार. वटू कबक्स. तसेच विनंती असेल अजूनही मधुकर पाटील यांचा सुद्धा यथोचित सन्मान आमचे नाना माजी नगरसेवक श्री सीताराम मडवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या स्पर्धेसाठी आम्हाला जे योगदान दिलं त्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप आभारी आहोत. A1 जोडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी यश पाटील. बघूया मागच्या सामन्यात आपलं काम केलं. 3 षटकारांची हॅट्रिक मारली, 3 लागोपाठ षटकार मारले. त्यामध्ये भाई मोरेश्वर केनी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं ते पटकावलं पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. यश पाटील आणि त्याची आता बॅट वाजताना आपल्याला पाहायला मिळते. या बॅटमधनं आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार. आता मात्र बक्षिसाची रक्कम वाढली. लागोपाठ 2 षटकाराला A1 जोडी अनिल मडवी आणि नवनाथ कुंडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. अजूनही यश पाटील यांच्यासाठी लागोपाठ 2 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक. योगेश दादा अशा बऱ्याच जोड्या आम्ही मगाशी फेरा मारला. अशा बऱ्याच जोड्या आम्ही बघितल्या आणि आज आनंद गडे आहे. रविवार सुद्धा आहे. चांगला दिवस निवडलाय. अर्थातच हा व्हाईट बॉल त्याच्यानंतर मात्र मिळेल 1 धाव. धावसंख्या पोहोचेल ती 15 ओव्हर 15. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. राधाकृष्ण आज ज्या घटकांनी आपल्याला विशेष योगदान दिले त्यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. सन्माननीय श्री बंडूदादा केनी यांना मी इन्व्हाइट करू. हा पुलचा फटका आणि येईल पॉवरफुल हिट, सुपर हिट. यश पाटील येईल त्याचा षटकार. जेवणासाठी 60 किलो मटन आणि 60 किलो चिकन असं खरं तर उपलब्धी करून दिली आणि फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीरसाठी सायकल पुरस्कृत करून दिल्या. ते बंडूदादा केनी यांना मी विनंती करू की आपण यावं या व्यासपीठाकडे. अजूनही ह्या षटकार जर मारला टीम मीटिंग नकोय. अजून 2 मॅच आहेत. विनंती असेल आई भगीरथी संघाच्या खेळाडूंना कर्णधारला विनंती असेल टीम मीटिंग नकोय. अजून 2 सामने खेळवायचे आहेत. चला 2 मॅचेस होतील कशा त्याचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. तत्पूर्वी फिल्डिंग करणारी टीम आपण एक्स्ट्रा टीम मीटिंग बिलकुल घेऊ नका. इथून पुढे आम्ही आता सूचना करणार नाहीये.
चला लवकरात लवकर आपण फिल्डिंगचं सेटअप करून घ्या. दुसरा गोलंदाज प्राचारण करेल. 6 चेंडू फेकेल. 5 मिनिटांचा अवधी आम्ही देतोय. वाजलेत 5:45. 5:50 पर्यंत हे षटक मात्र कव्हर व्हायला पाहिजे. प्लीज मेक इट फास्ट. तर विनंती असेल सुजल मीनानाथ मढवी जर कुठे असेल व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर जितेन केनी कुठे असतील तर आम्हाला हॅलोजनची व्यवस्था करून द्यायची आहे. सहकार्य अपेक्षित आहे कारण बक्षीस वितरण सोहळा कुठेतरी अंधारात जाईल म्हणून अगोदरच लाईटची व्यवस्था केली तर बरं होईल. जितेन केनी व सुजल मीनानाथ मढवी. कट करायचं तर बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅट स्विंग चांगली होती साहिल नाईकची. स्विंग अँड मिस आणि डॉट बॉल येईल. हा डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळते. 21 या आकड्यावर धावा काढायच्या आहेत त्या 42 धावांचा पाठलाग करायचा. अर्धा पल्ला पार केलाय. 21 गुणिले 2 होतील 42 म्हणजे अजूनही 21 काढायचे आहेत. येणारे चेंडू असतील 11 बॉल मध्ये 21. बॉलिंग ट्रॅकवर रफ्तार के सौदागर. विराज मढवी लाईन बदलली मागे खेचली. हा प्रकार बॉलला पंच केला. बॉल गेला डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. फिल्डर आहेत तुषार. बॉलला ग्रिप करतील तोवर मात्र धाव मिळेल. एक धावसंख्या पुढे जाईल. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. तर विनंती असेल बंडूदादा केनी कुठे असेल व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा विनंती करू अरविंदजी मढवी साहेबांना आम्ही विनंती करू. त्यानंतर जोगेंद्रजी मढवी, बालकृष्ण मढवी, चेतनजी नाईक, प्रकाशजी केनी, ओमी केनी यांच्या माध्यमातून बॅट पुरस्कृत केली गेली आहे. त्यांना मी इन्व्हाइट करू. बॉल हवेमध्ये आणि इथे जाईल बॉल आर पार सी मा रे शा पार आणि पंचांचा निर्णय येईल. हा आहे हॅन हँडसम षटकार. आता मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्याने 1000 रुपयाचं पारितोषिक बॅक टू बॅक दोनच मारलेत बॅक टू बॅक आणि 1000 रुपयाचं पारितोषिक इथं A1 जोडी नवनाथ कोळी व अनिल मढवी यांच्या माध्यमातून आलेला आहे. जमा झालेले आहेत. यश पाटील हे पारितोषिक 1000 रुपयाचं जमा झालं. अजून एक षटकार मारलात तर भाई मोरेश्वर केनी यांच्या माध्यमातून ठेवलं गेलेलं 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा तुम्हाला मिळेल. नक्कीच या एका षटकावर तुमचे 1000 रुपये असतील. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. एक अटीतटीची लढत. बॅटला मात्र धार लावून पॅव्हलियन मधून आलेले दिसत आहेत. येस हाय हँडसम ओ माय गॉड. हा षटकार आणि षटकारांची हॅट्रिक मध्ये साध्य केली जाते. मगाशी सकाळच्या सत्रात कुठेतरी लडखडत खेळताना आपल्याला पाहायला मिळाला पण आता मात्र मागच्या सामन्यापासून आता मात्र एक अप्रतिम हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक आपल्याला नितेश पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतील दुसरी षटकारांची हॅट्रिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विजयाच्या समीप जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यश पाटील सलसलत राहू दे रक्त गाजव यंदाचं क्रीडांगण. नाही कोणीच तुला रणांगण. बंडूदादा केनी व्यासपीठावर यायचं आहे. बंडूदादा केनी व्यासपीठावर यायचं आहे. लगेचच कुमारी ओवी निलेश पाटील ही थोड्याच वेळात छोटी कलाकार आमच्या दिवा गावचं जिने नाव रोशन केलं निलेश तीही तर व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. या लगेचच यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. आपल्या दिवा गावचं नाव आपल्या महाराष्ट्रभर जिने आपलं केलं तीच ओवी कुमारी ओवी निलेश पाटील इथं व्यासपीठावर उपस्थित. तिचं खूप खूप ह्या स्पर्धेच्या माध्यमातून जोरदार टाळ्या होऊ दे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल ओवी कुमारी ओवी निलेश पाटील छोटी कलाकार आपल्या गावचं जिने नाव रोशन केलं ती इथं व्यासपीठावर उपस्थित झाली आहे. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तिचं खूप खूप स्वागत असेल. लगेचच आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते छोटेखानी ह्या स्पर्धेच्या माध्यमातून एक आठवण या स्पर्धेची आठवण म्हणून तिला एक सन्मान चिन्ह दिलं जाईल. बंडूदादा केनी विनंती असेल या व्यासपीठावर. तसेच चेतन प्रकाश नाना नाईक कुठे असतील या व्यासपीठावर यायचं आहे. ओमी व्यासपीठावर असं नसतं व्हा प्लीज. तुमचा सुद्धा सत्कार आहे. बक्षीस समारंभ सोहळा सुरू होण्यापूर्वी तुमचा छोटेखानी या स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह देऊन आम्ही सत्कार केला जाईल आणि सामन्याला लवकर खेळवायचं आहे. आणि इथं थर्ड अंपायर घेतलाय. स्कोर सांगा जरा. स्कोर प्लीज. 36 धावा. अजूनही 6 चेंडू आणि 6 काढायचे आहेत. तर विनंती असेल बंडूदादा केनी या व्यासपीठावर यायचं आहे.
तर विनंती असेल नावं घेतोय त्यांनी लगेचच व्यासपीठावर यायचं आहे. नितेश आपल्या लिस्टमध्ये जी नावं आहेत त्यांची नावं घे, सर्वांना बोलव. कारण नक्कीच सन्माननीय मोरेश्वरजी पाटील यांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठाकडे. भाई केनी, मयूर गोकुल शेठ पाटील, सीतारामजी मढवी, राजेशजी पाटील, निलेश चंदू पाटील, नरेशजी मढवी, रमेश लहू पाटील, ओमनाथ मढवी, मधुकर पाटील, अनुज पाटील, राकेश पाटील, देवेन केनी, प्रभाकर मढवी, श्याम मढवी, GS पाटील, निलेश केनी, साईनाथ दिवा संघाचा प्रतिनिधी, 40+ दिवा कोलीवाडा ग्रामस्थ मंडळाचे प्रतिनिधी, हरिश्चंद्रजी मढवी, बंडूजी पाटील, श्री साई स्पोर्ट्स आणि मनोहर मढवी यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. व्हाईट बॉल आहे, आता जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. ड्राइव्ह केला बॉल, यश पाटीलची ही बॅटिंग आणि इथे हा झेल टिपला जाईल का, तर इथे गेलाय बॉल, पाय स्पर्श झाला षटकाराला सीमारेषेला. चला लगेच मैदान क्लिअर करा. येलो जर्सी आपल्याला नेक्स्ट मॅच कव्हर करायची आहे. जो अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला पहिला संघ ठरतोय प्रिनिश 11. जो पुरस्कृत केला आहे तोच निकेतन नरेश पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ पात्र ठरला जातोय. आणि लगेचच विनंती असेल स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती संघ लगेचच मैदानात उतरायचा आहे आणि मैदानाचा शेक हँड करूनच तुम्ही मैदानाच्या बाहेर जावं लागेल. दोन्ही संघाला विनंती आहे एकमेकाला शेक हँड करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे. प्रिनिश 11 संघ व आई भगीरथी स्मृती जितेन आम्हाला आई भगीरथी संघ आपल्याला शेक हँड करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि लाईटची बंदोबस्त करायचा आहे. विनंती आहे जितेन केनी, सुजल मीनानाथ मडवी थोडंसं सहकार्य. चला आणि मॅन ऑफ द मॅच 11 चेंडू 39. तर आई भागीरथी संघ आज चांगला खेळलात. तुम्ही उपांत्य फेरीत प्रवेश केला होतात. मैदानाचा ताबा सोडायचा, लगेचच सामन्याला सुरुवात करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आणि श्री राधाकृष्ण दिवा संघ आपले सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. बंडूदादा केनी विनंती असेल व्यासपीठावर आसनस्थ व्हा. तुमच्या शुभ हस्ते आज ओवी कुमारी आपल्या दिवा गावची छोटी कलाकार कुमारी ओवी निलेश पाटील जिने आपलं दिवा गावचं नाव महाराष्ट्रभर रोशन केलं, तिचा छोटेखानी सत्कार लगेचच करायचा आहे. तर विनंती असेल